पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। रस्त्याला नदीचं स्वरूप आलं। सायंकाळी मुठा आणि मारणेवाडी गावच्या परिसरात तासभर कोसळलेल्या या पावसाचं थेट पाणी रस्त्यावर आलं। अर्धा तास वाहतूक कोंडी झाली। वाहन चालकही हैराण झाले। पुण्यातल्या ताम्हिणी घाटात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसलं। रस्त्यावर मोरी खचून ट्रक अडकल्यानं कोंडी झाली आहे। दरम्यान 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। त्यामुळे तुम्ही ताम्हिणी घाटात फिरायला जात असाल तर ही वाहतूक कोंडी निश्चितच पाहायला हवी। कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। छत्रपती संभाजीनगर ते खानदेश मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला। त्यामुळे वाहतूक काही तास ठप्प झाली। मुसळधार पावसानं पेरणीची कामं खोळंबली। धाराशिवमध्ये पावसामुळे खरीप हंगाम पेरण्या लवकरच सुरू झाल्या। जिल्ह्यात 72,596 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या। सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करण्यात आली आणि प्रस्तावित क्षेत्रापैकी सुमारे 80% क्षेत्र इतक्या सोयाबीनचं। वाशिमच्या रिसोडमधील किनखेड परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला। एका झाडावरती बसलेल्या माकडांच्या टोळीवर वीज कोसळली। यामध्ये एका माकडाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केलंय।